नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं व्हेकल न्यूमोलॉजीच्या क्लासमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे व्हेकल न्यूमोलॉजी. तर सर्वजण गाडीत बसले आहे का? आता एवढे सगळे लोक आहेत, यांच्यासाठी आपल्याला साधी बस वगैरे कोणती गाडी घ्यावी लागेल सांगा बरं. किती लोक आहेत आता क्लासमध्ये अजून जॉईन होता आहेत? ओके, अजून लिंक मिळाली आहे लोकांना. बरेच लोक अजून जॉईन होता आहेत. तर एवढ्या सगळ्यांसाठी आपल्याला एक मोठी बस करावी लागणार आहे. ओके, तर सर्वांनी पटापट बसमध्ये बसायचं आहे. आपल्याला एक छानशा प्रवासाला जायचं आहे. ओके, सर्व रेडी आहेत? एक छानसा व्हेकलचा प्रवास आपण करणार आहोत. तर आधीच्या काळी बघा काय होतं प्रवासासाठी. तर मला सगळ्यात पहिले तुम्ही एक सांगा, व्हेकल म्हणजे काय? कोण सांगेल? कोण प्रयत्न करता आहे का व्हेकल म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? का ज्याचा आज आपण इथे एवढा अभ्यास करतो आहे, तर व्हेकल म्हणजे काय आपण सांगू शकणार आहात? कोण सांगायचा प्रयत्न करत आहे? असे पटापट हँड रेज झाले पाहिजे ना. हा, सोपा प्रश्न आहे ना. व्हेकल म्हणजे काय, गाडी म्हणजे काय? हा, शशिकांत सर चला ट्राय करा. येस, बोला. व्हेकल म्हणजे आपलं एक वाहन असतं. आपलं एक यान असतं जे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थितपणे घेऊन जात असतं आणि आपले सगळे टार्गेट पूर्ण करायला आपल्याला मदत करायला खूप उपयोगी असं टूल आहे. येस, एक अगदी बरोबर व्हेकल सांगितलं आहे. एक प्रकारे व्हेकल आपला फॅमिली मेंबरच असतो. येस, आणि येस. त्यालाही त्याची तेवढी स्वच्छता, रेग्युलर त्याची सर्व्हिसिंग आणि सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर ती आपल्या जीवनामध्ये बरेचसे बदल घडवून आणते. असं ते आपलं एक महत्वाचं यान आणि व्हेकल असतं. येस, येस, येस. अगदी बरोबर सांगितलेलं आहे. का आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी त्याची खूप छान मदत होते. तर सगळ्यात पहिलं व्हेकल कोणतं आहे आपल्याकडे? सगळ्यात पहिलं व्हेकल आहे ते आहे आपल्या दोन पायांचं. का ते नेहमी आपल्या सोबत राहतं. आपल्याला जिथे जायचं आहे तिथे आपल्याला सोबत घेऊन जातं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपले खूप वर्षांपूर्वी बघा, 200-300 वर्षांपूर्वी अगदी घोडागाडी, बैलगाडी हे होते. याच्याने प्रवास केला जायचा. माहिती आहे ना सगळ्यांना? का पहिले घोडागाडी होती, मग बैलगाडी आली. मग बैलगाडीचं त्याच्या पुढचं आलं, ते आली सायकल. सायकल नंतर काही इंधनांचा वापर करून, वेगवेगळ्या इंधनांचा वापर करून आल्या काही गाड्या. त्याच्यात आली टू व्हीलर, मग फोर व्हीलर, आणि मग आली ट्रक, मग बस. मग जास्त लोक व्हायला लागले, मग आली ट्रेन. यायला लागले ना. असा हळूहळू हा व्हेकलचा प्रवास पुढे जात चाललेला आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत का सगळ्यात ज्या व्हेकल आहेत, सर्वच ज्या व्हेकल आहेत त्या फक्त आपण फॅमिलीसाठी किंवा पर्सनल यूज साठी वापरतो का? तर काही व्हेकल अशा आहेत का त्या आपण इंडस्ट्रीयल कामासाठी पण वापरतो. आपल्या आपल्या पर्सनल कामासाठी तर वापरतोच, तर ते आपण काही व्हेकल इंडस्ट्रियल कामासाठी वापरतो. मग इंडस्ट्रियल कामासाठी कोणते असतात? जसे ट्रक आहेत, त्याच्यासाठी आपण वापरतो. जसे हॉस्पिटलसाठी ॲम्ब्युलन्स आहेत, हे देखील व्हेकलच पकडलं जातं. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टसाठी काही ट्रक्स वापरले जातात, ते सुद्धा व्हेकलमध्येच येतं. तर आता आपण इथे जो अभ्यास करणार आहोत तो या दोघही प्रकारच्या व्हेकलचा करणार आहोत. का फक्त टू व्हीलर आणि फोर व्हीलर? आपण व्हेकल म्हटलं का आपल्या सर्वांच्या डोक्यात तेच येतं. का एक तर टू व्हीलर, एक तर फोर व्हीलर. तर व्हेकलचे हेच आहे, तर हे नाहीये. तर आपण हे सर्व व्हेकल्सचा स्टडी करणार आहोत. व्हेकलचा नंबर काय राहतो, न्यूमोलॉजी. न्यूमोलॉजी जी आहे ती न्यूमोलॉजी आणि व्हेकल न्यूमोलॉजी याच्यामध्ये खूप वेगळा फरक आहे. सेम नाहीये. जे न्यूमोलॉजीचे नंबर्स आहेत त्यांची जे आपण इथे डेफिनेशन वापरतो, प्रत्येक नंबरचा एक वेगळा अभ्यास राहतो.
तोच आपण व्हेकल निमोलॉजीला तेच नंबर तेच काम करत नाही. आता तुमच्या गाडीचा जो नंबर आहे त्याचं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं ना. तर गाडीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला गाडी तुम्हाला परचेस करावी लागते. त्याच्यानंतर तुमचं गाडीचं रजिस्ट्रेशन होतं आणि ती गाडी तुमच्या नावाने ओळखली जाते. एखाद्या सिग्नल वरून गाडी पास झाली तर त्याच्यात काय पकडलं जातं का XYZ व्यक्तीच्या नावावर ही गाडी आहे आणि XYZ व्यक्तीची गाडी तिथे पास आउट झालेली आहे. आलं का लक्षात? तिथे काय म्हटलं जातं, त्या व्यक्तीची गाडी तिथे गेलेली आहे. तर जो जो व्यक्ती आहे गाडीचा जो नंबर घेत असतो तो त्याला रिपीट घेता येतो का? एकदा घेतला, चला आता मला हा 2 महिने झाला नाही आवडला, मी परत दुसरा घेतो, घेऊ शकतो. फक्त त्याच्या हातात अपना सपना मनी मनी पाहिजे, हो का नाही? त्याच्याकडे जर खिचत पैसे असेल तर तो 2 महिन्याला गाडीचा नंबर बदलवू शकणार आहे. पण आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत का आपल्याला एकदाच तो चॉईस नंबर घेणं सुद्धा आपल्याला जमत नाही, कारण त्याची पण आता 10,000च्या जवळपास अमाऊंट ही झालेली आहे. तर तुम्हाला जर चॉईस नंबर घ्यायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मोठी अमाऊंट तिथे पेड करावी लागते. मग आता मला एक सांगा, आपल्याला जर एक हे बघायचं आहे समजा, नंबरची जी फ्रिक्वेन्सी आहे 1 ते 9 नंबर यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती ह्या गाडीच्या व्हेकलच्या नंबर्सवर कशी मॅच होते आहे, कशा पद्धतीने ती तिथे वर्क करणार आहे, याचा देखील आपण डीप मध्ये अभ्यास करणार आहोत. तर आपण काय करतो, गाडीची जी टोटल आहे, गाडीची जी टोटल असते तिचा डीप मध्ये अभ्यास करणार आहोत. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करते आहे. स्क्रीन शेअर झाली असेल तर मला थंब दाखवा. आता याच्यामध्ये आपण बघितलं व्हेकलचे 2 टाईप असतात, एक असतं पर्सनल व्हेकल आणि दुसरं आहे कमर्शियल व्हेकल. तर आता बघा, प्रत्येक जे व्हेकल आहे ते त्याच्या अकॉर्डिंग टू त्या टाईपचं असतं. जर पर्सनल असेल तर आपण कार वापरणार आहोत आणि कमर्शियल आहे त्याच्यासाठी ट्रक वापरणार आहोत. ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते आहे. हे बघा, गाडीचा जो नंबर असतो ना, इथे इंडियन म्हणजे हे रजिस्ट्रेशन कोड फॉर इंडियन असतं. ओके, त्याच्यानंतर इथे XX, इथे वेगवेगळे हे राहतात, इंग्लिशचे अल्फाबेट असतात वेगवेगळे, त्यांची जी सिरीज चालू आहे नंबरची ती तिथे दिलेली असते. डोनेट द स्टेट वेअर द व्हेकल इज रजिस्टर. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो पहिले 2 नंबर येतात ते काय काम करत असतात, डोनेट्स डिनोट्स द डिस्ट्रिक्ट वेअर द व्हेकल इज रजिस्टर. ती व्हेकल कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून रजिस्टर झालेली आहे ते तिथे सांगितलं जात असतं. आणि हा बघा, इंडियनच्या वरती एक स्क्वेअर काढलेला आहे, तर तो काय आहे, अशोक चक्राचा सिम्बॉल आहे. तो आपण बघितली का कधी आपली नेम प्लेट इतकी बारीक मध्ये? सांगा बरं. हा, तर इथे बघा, इंडियनच्या इंडिया IND त्याच्या खाली पण काहीतरी लिहिलेलं आहे, तर ते काय आहे, युनिक लेझर इटॅच सिरीज नंबर आहे. तो तुम्हाला तो प्रत्येकाला वेगवेगळा सिरीज नंबर मिळत असतो. आणि त्याच्यानंतर X आणि Y आणि इथून पुढचे 4 नंबर, हे जे लास्टचे 4 नंबर आहे हे खूप महत्वाचे आहे. युनिक अल्फाबेट न्यूमेरिक कॉम्बिनेशन कोड आहे. हे जे मागचे 4 नंबर आहे हे सर्वात महत्वाचं इथे काम करत असतात, सर्वात महत्वाचा रोल प्रेझेंट करत असतात. तर मग आता कशा पद्धतीने आपण त्यांच्या आपल्या सोबत जोडणी करून घेणार आहोत हे आपल्याला बघायचं आहे.
तर आता जो व्हेकलचा डिजिट नंबर 1 म्हणजे काय आहे, का व्हेकलची जी टोटल असते आपल्या नंबरची, तर ती कशा पद्धतीने तिथे वर्क करणार आहे ते देखील आपण याच्यात बघणार आहोत. आणि आता बघायचं आहे का व्हेकलचा जो कलर आहे, व्हेकलचा जो कलर आहे तो आपण कोणता घेऊ शकणार आहोत, आपल्यासाठी कोणता कलर बेस्ट आहे, आपल्यासाठी व्हेकलचा कोणता कलर बेस्ट आहे याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर व्हेकल कोण चालवतं आहे, व्हेकल आपण स्वतः चालवतो आहे का आपण ड्रायव्हर ठेवणार आहोत. जर ड्रायव्हर ठेवलेला आहे तर ड्रायव्हरची डेट ऑफ बर्थ काय आहे, कारण आपण जो गाडीचा कलर घेणार आहोत किंवा नंबर घेणार आहोत तर तो त्या व्यक्तीच्या राशीनुसार घेणार आहोत. त्याच्या राशीला कोणता नंबर सूट होतो आहे त्याप्रमाणे आपण व्हेकलचा नंबर चॉईस करणार आहोत. आणि हा नंबर चॉईस केल्यानंतर समजा आता तुम्ही म्हणाल मॅडम आता हे तर सगळं झालं नवीन गाडी घेण्यासाठी, पण ज्या लोकांच्या आधीच्या गाडी घेतल्या गेलेल्या आहेत त्यांनी काय करायचं. आधीची गाडी घेतली गेली आहे, त्याचा आधीचा नंबर आलेला आहे आणि त्या आधीच्या नंबरचा त्या गाडीचा सारखा वारंवार ऍक्सिडेंट होतो आहे. आता काय करायचं त्या गाडीचं, आपल्याला सडनली लगेच तिला सेल करणं आणि परत नवीन घेणं पॉसिबल आहे का, नाही. तर मग आपण तिथे काही रेमेडीज करू शकतो का कोणता नंबर आपण कोणत्या गाडीसाठी देऊ शकतो. त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स आहे, तुमच्याकडे समजा एखादी क्लायंट आला आणि त्याला ॲम्ब्युलन्ससाठी नंबर द्यायचा आहे, मग तुम्हाला नंबर तिथे कसा चॉईस करायचा आहे का ती ॲम्ब्युलन्स आहे ती जास्त आपल्या सिटीमध्ये फिरायला नको, का फिरली पाहिजे, फिरायला नको ना. ॲम्ब्युलन्स अशी मस्त एका जागेवर थांबून राहिली पाहिजे का तिला कोणालाच तिला ॲम्ब्युलन्सला कॉल करायची गरज पडायला नको. मग ॲम्ब्युलन्सवाल्याचं नुकसान होतंय का, ज्याची ॲम्ब्युलन्सची फॅक्टरी आहे, ॲम्ब्युलन्सच्या गाड्या बनवण्याची ज्याची फॅक्टरी आहे, मग त्याचं नुकसान आहे का हे. आज आपण तो पण एक विचार करायचा आहे का समाजातले इतर लोकांचे ऍक्सिडेंट होतील, काही घातपात होतील, मग ॲम्ब्युलन्सला कॉल जाईल, ॲम्ब्युलन्स तिथे त्या पेशंटला घ्यायला जाईल. हा त्रास वाढण्यापेक्षा त्या जो आहे ॲम्ब्युलन्स बनवणारा त्याच्यात नाही प्रॉफिट झाला तरी चालेल ना, त्याच्यात त्याचा प्रॉफिट नाही झाला तरी चालणार आहे. मग आपल्याला अशा वेळेला ॲम्ब्युलन्सचा जो आपण नंबर काढून देणार आहोत तर तो असा काढून द्यायचा आहे का ती ॲम्ब्युलन्स सिटीमध्ये फिरायलाच नको, का कोणालाच ॲम्ब्युलन्सला कॉल करायची वेळच यायला नको, असा नंबर आपल्याला काढून द्यायचा आहे. एखाद्याचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे, आता त्याची ट्रॅव्हल्स एकाच जागेवर उभं राहून चालणार आहे का, सांगा बरं. त्याची ट्रॅव्हल्स जेवढी फिरेल तेवढा त्याचा इन्कम सोर्स वाढणार आहे, जेवढी त्याची ट्रॅव्हल्सची गाडी फिरेल तेवढा त्याचा इन्कम सोर्स वाढणार आहे. मग आपण अशा व्यक्तीला कोणता नंबर देऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचं इंडस्ट्रियल कमर्शियल गाडी आहे, त्याची ट्रक आहे का जी ट्रक ट्रान्सपोर्टचं काम करते आहे, ट्रान्सपोर्टमध्ये एका जागेवरून सामान दुसऱ्या जागेवर ते ट्रान्सपोर्टचं काम चालू आहे आणि तिथे तुम्ही जर ॲम्ब्युलन्सचा नंबर दिला त्याला, काही गाडी कुठंच हालायला नको, एकाच ठिकाणी थांबली पाहिजे, तर काय होणार आहे, त्याचं चालेल का, त्यांच्याकडे आर्थिक समृद्धी येणार आहे का. तर त्यावेळेला आपण तिथे नंबर असा काढून द्यायचा आहे का त्याची ट्रॅव्हल्स, तो जो कमर्शियल वाला आहे व्यक्ती आहे का त्याचा जो ट्रक आहे तो खूप चालला पाहिजे, तो एका जागेवर थांबायला नको, त्याचं खूप ट्रान्सपोर्टचं काम झालं पाहिजे, असा नंबर आपल्याला काढून द्यायचा आहे. आणि आपले फॅमिली लोक आहेत, आपल्या फॅमिलीच्या मेंबरसाठी आपण कसा नंबर काढणार आहोत. एक चांगली हेल्दी फॅमिली, आता सगळ्यात चांगला नंबर जो बघितला ना टोटल ऑफ प्रत्येक कारचा जो लास्टचे जे तुम्हाला मी 4 डिजिट सांगितले, ओके, आता आपण बघितलं लास्टचे 4 डिजिट हे सर्वात महत्वाचे राहतात. ते कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून आहे, कोणत्या सिटी मधून आहे, ते आपल्याला इथे जास्त अभ्यास करायचा नाही. आपल्याला जास्त अभ्यास कोणाचा करायचा आहे का ते जे 4 नंबर आहे लास्टचे त्याची जी टोटल आहे
ती काय येते, टोटल ऑफ नंबर 1 पासून तर 9 पर्यंत आपण बघणार आहोत. 10 जे आहे, 10 हा नंबर नाहीये, ते कॉम्बिनेशन आहे 1 आणि 0चं. तो नंबर आहे का, नाहीये, म्हणून आपण 10 पकडत नाही, 1 to 9च पकडतो. ओके, तर मग आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे का कसं आपण तिथे त्यांना ह्या कॉम्बिनेशन मधून. आता बघा, एखाद्या गाडीचा जी टोटल आहे ती 4 येते आहे, मग ती 4 टोटल वाली गाडी कशी राहणार आहे. आता 4 टोटल म्हटली का न्यूमोलॉजी वाले म्हणतील बापरे 4 टोटल वाली नाही घ्यायची आम्हाला. तर एक सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या माइंडमध्ये फिक्स करून घ्या का न्यूमोलॉजीचे जे नंबर आहे ते आणि व्हेकल न्यूमोलॉजीचे जे नंबर आहे हे खूप डिफरंट आहे. दोघंही डिफरंट वर्क करतात. इथे न्यूमोलॉजीचे जे नंबर आहे ते व्हेकल न्यूमोलॉजी मध्ये वर्क करत नाही. न्यूमोलॉजी मध्ये आपण 4 नंबर घेऊ देणार नाही, पण व्हेकल न्यूमोलॉजी मध्ये आपण 4 नंबर हा खूप चांगला मानला जातो. 4 नंबरची गाडी ज्याच्याकडे असेल ना, ती म्हणजे गुड फॉर कमर्शियल राहणार आहे. कमर्शियल म्हणजे त्याचा बिझनेस खूप छान चालणार आहे. ज्या गाडीची टोटल 4 येते, बघा बरं, सगळ्यांच्या प्रत्येकाच्या गाडी, कोणाच्या गाडीची टोटल 4 येते आहे ते त्यांनी काउंट करायची आहे. आता 4 कशी टोटल करायची, जे 4 नंबर आहे ते प्लस 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 करायचं आहे आणि त्याचा एक डिजिट नंबर काढायचा आहे, तो आहे 4. ओके, तो जो 4 नंबर आहे, ज्या गाडीची टोटल 4 येते. आता गाडी म्हटलं, व्हेकल म्हटलं का ही टू व्हीलर पण येऊ शकते आणि 4 व्हीलर पण येऊ शकते. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर या दोघही गाड्या याच्यामध्ये येऊ शकतात. गुड फॉर फॅमिली हा जो टोटल ऑफ नंबर 4 आहे, हा दीपक सर, डॉक्टर दीपक सर, तुमच्या गाडीचा नंबर 4 आहे, पण त्याच्या आजूबाजूला टोटल 0 नंबर किती आहेत, 3 आहेत. तर आपल्याला कधीही जो 0 आहे तो एकच वेळा घ्यायचा आहे. पूर्ण हे जे 4 नंबर राहणार आहे ना, ओके, तर याच्यामध्ये आपल्याला 0 फक्त एकच वेळा आला पाहिजे. पुढे घ्या, मध्ये घ्या, लास्टला घ्या, तुम्हाला 0 एकच वेळा आला पाहिजे. मग आता डॉक्टर जे आहे दीपक सर यांनी काय करायचं, गाडी बदलवायची का गाडीचा नंबर बदलवायचा, त्याच्यावर त्यांनी काय करायची, रेमेडी करायची का त्याच्यामुळे जे बाकीचे 2 झिरो आहे त्यांची एनर्जी कमी होईल आणि तो जो 4 नंबर आहे, 4 नंबर आहे, त्याची एनर्जी पुढे येईल. आपल्याला 4 नंबरची एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचलेली पाहिजे आहे. ओके, तुम्ही मला शिकवू द्या, तुमचे नंबर नका सांगू, म्हणजे मी इथे प्रत्येकाचं प्रिडिक्शन करणार नाहीये. मला हा टॉपिक शिकवू द्या, 4 नंबर काय काम करतो, तुम्ही आता काय करायचं आहे ते मॅच करायचं आहे आपल्या गाडी बरोबर आणि आपल्या फॅमिली बरोबर. खरंच असं होतं आहे का, हे पॉइंट्स आपल्या पण गाडीच्या सोबत आपल्या बरोबर येत आहेत का, हे तुम्ही आता सध्या बघा. प्रत्येक जणी तर मेसेज मध्ये नंबर टाकताय, मॅडम माझ्या गाडीचा नंबर हा आहे. ओके, तर मला इथे शिकवू द्या तुम्ही आधी. त्याच्यानंतर ऍक्सिडेंट फ्री असतो, ज्या गाडीची टोटल 4 येते, ज्या गाडीची टोटल नंबर जे आहे ती 4 येते, ते ऍक्सिडेंट फ्री असते. ह्या गाडीचा लवकर ऍक्सिडेंट होत नाही. सहजासहजीचा म्हणजे पूर्ण गाडी नव्याची जुनी होऊन जाते. ओके, त्याची एक्सपायरी डेट आहे, 15 वर्षानंतर गाडी आपल्याला काढून टाकावी लागते, तरी देखील तिचा ऍक्सिडेंट होत नाही, खूप कमी प्रमाण असतं. त्याच्यानंतर ट्रॅव्हल लॉट्स, ट्रॅव्हल खूप करते ही गाडी, छान फॅमिलीला घेऊन खूप छान तिचं ट्रॅव्हलिंग होतं. रिस्क फ्री आहे ही गाडी, ज्या गाडीची टोटल 4 आहे ती रिस्क फ्री आहे. जर आपण हिला कमर्शियल यूज साठी यूज केला, हा जो नंबर आहे, आता हा आपण फॅमिलीसाठी बघितला, टोटल नंबर 4 जो आहे हा आपण फॅमिलीसाठी बघितला, काय ऍक्सिडेंट झोन आहे, गुड फॉर फॅमिली आहे, हे आपण बघितलं. पण आता आपण जर याचं कमर्शियल मध्ये बघितला, कमर्शियल व्हेकल मध्येच आपण हा 4 नंबर घेतला, तर तो काय काम करणार आहे तिथे, त्यांचं इन्कम सोर्स वाढणार आहे. तुमचा समजा तुमच्याकडे 2 व्हीलर आहे, आपण 2 व्हीलरचं उदाहरण घेऊ, खूप मोठ्या इंडस्ट्रीचं उदाहरण, तर खूप ट्रक्स वगैरे हे पण बघणार आहोत. पण आता आपण साधा एक 2 व्हीलर घेतलेली आहे आणि तिच्या टोटल नंबर 4 आहे आणि एका लेडीजचा नंबर आहे, एका लेडीज आहे,
XYZ नावाची तिच्या गाडीच्या टोटलची नंबर 4 आहे आणि ती घरातून काहीतरी बिझनेस करते आहे आणि तिचा जो बिझनेस आहे, तिचं जे प्रोडक्ट आहे त्या गाडीवरून ती सगळ्यांना सेल करण्यासाठी नेते आहे. तर या ठिकाणी तिचा इन्कम सोर्स खूप वाढणार आहे. जर ती 4 नंबरची गाडी वापरणार असेल तर तिचा इन्कम सोर्स वाढणार आहे, तिचा जो बिझनेस आहे तो एक्सपांड होणार आहे, वाढणार आहे. ओके. म्हणून आपल्याला हे करायचं आहे, जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली आणि तिने नवीन बिझनेस सुरू केलेला आहे, मग त्यावेळेला तुम्हाला तिला कोणता नंबर काढून देता आला पाहिजे ते तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता एक स्क्रीन शेअर करते, गाडीचे कलर दाखवते का गाडीचे कलर आपण कसे चॉईस करतो. नंबरचं आलंय तुम्हाला 4 नंबरच्या कारचं लक्षात आलेलं आहे. ज्यांच्याकडे पण 4 व्हीलर कार असते, 4 व्हीलर म्हणजे 4 ही नंबर संख्या असलेली कार आहे समजा किंवा गाडी आहे, कोणतेही व्हेकल असू द्या, 2 व्हीलर 4 व्हीलर, तर त्यांना जर ती लकी ठरली ना, तर त्या एका गाडीच्या पाठीमागे त्यांच्या 1-2 गाड्या होतात. त्याच्यानंतर त्यांचं स्वतःचं लवकर घर होतं. त्यांना खूप ती गाडी इतकी लकी ठरते. एखाद्याला जर तो नंबर लकी झालेला असेल तर. प्रत्येकाचा तो लकी होण्याचा वेगवेगळं हे राहतं का प्रत्येकाला कोणता लकी ठरणार आहे. आपण नंबर काढताना शक्यतो असा विचार करणार आहोत का त्या व्यक्तीची रास काय आहे. त्यावरून आपण त्या व्यक्तीचा नंबर देखील चॉईस करणार आहोत. थोडा नेट इश्यू असल्यामुळे पीपीटी ओपन होत नाहीये. ओके. आता आपण बघतो का घरात गाडी घेतलेली आहे आपण आणि ती गाडी आपण एखाद्या लेडीजच्या नावाने आहे, पण तिचे मुलंच चालवत आहे किंवा तिचे हसबंड चालवत आहे. मग आणि तिची टोटल जी संख्या आहे, गाडीचा टोटल ऑफ नंबर जो आहे तो चुकीचा आहे, त्या व्यक्तीसाठी चुकीचा घेतला गेला आहे. तर त्याचे जे परिणाम आहे, तिचा जो मुलगा चालवतो आहे किंवा फॅमिली मधला कुठलाही व्यक्ती चालवतो आहे, त्याच्याबरोबर सुद्धा तेच होणार आहे. असं नाही का तो जो नंबर आहे ज्या व्यक्तीच्या नावाने आहे त्याच व्यक्तीला त्याचा रिझल्ट मिळेल असं नाहीये. ती गाडी ते व्हेकल जो पण चालवणार आहे त्याला देखील त्याचे परिणाम मिळत असतात. आता काही लोक बघा, बरेच लोक स्वतःची प्रायव्हेट कार किंवा व्हेकल चालवण्यासाठी ड्रायव्हर ठेवतात. मग ड्रायव्हर ठेवताना त्या ड्रायव्हरच्या राशीनुसार त्याने कोणतीही कार जर चालवली त्याच्यात त्याचा ऍक्सिडेंट होणार असेल तर मग ह्या कारला देखील त्याचा खतरा आहे का नाही. मग त्यासाठी आपल्याला ड्रायव्हरची बर्थ डेटचा कसा अभ्यास करायचा, आपल्या राशीला सूट होईल असा. मग आता तुम्ही म्हणाल मॅडम प्रत्येक ड्रायव्हरची बर्थ डेट विचारून तिथे ते गणित सोडवत बसायचे आणि मग तो ड्रायव्हर आपण सिलेक्ट करायचा का. मग त्याच्यासाठी रेमेडी काय घ्यायची आहे. आता रेमेडी जेव्हा करतो तर त्याच्याने काय होणार आहे, त्या कारचा जर ऍक्सिडेंट होणार असेल तर त्या कारमध्ये जो जो मालक आहे, गाडी ज्याच्या नावाने आहे ती व्यक्तीच राहणार नाही. मग ती गाडी अशी सहज एखाद्या कोपऱ्याला ठोकली जाईल, म्हणजे जरी त्याचा ऍक्सिडेंटच झालेला आहे असा पकडला जाणार आहे किंवा एखाद्या व्यक्ती तिला कट मारणार आहे. कारण ती व्यक्ती जिच्या नावाने आहे कार, तर ती व्यक्ती त्याच्यामध्ये नाही आहे. आता मला एक सांगा, जेव्हा आपण कार घेतो, कारमध्ये भरपूर लोक ब्लॅक कलरकडे जातात. जो ब्लॅक कलर आहे तर सगळ्यांना काय वाटतं, हा लक्झरियस कलर आहे. वाटतं ना सगळ्यांना की माझ्याकडे लक्झरियस कार आहे. तर खरंच ब्लॅक कलर हा लक्झरियस कलर मध्ये जातो, पण ज्या लक्झरियस कार आहे जशा BMW तुम्ही बघाल यांच्यामध्ये जास्तीत जास्त ब्लॅक कलर वापरले जातात. ती कोणती अजून ऑडी, या सर्व ज्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ह्या लक्झरियस कार आहेत, यांच्यामध्ये ब्लॅक कलर वापरला जातो. मग तुम्ही म्हणाल बाकी मग मॅडम बाकीचे लोक ब्लॅक कलर घेतात, तो ब्लॅक कलर हा फक्त
फक्त लक्झरियस कारसाठी आहे. आणि बाकीच्या सगळ्यांना काय वाटतं का हा ब्लॅक कलर आहे, हा सगळेजण घेऊ शकतात. तर तसं नाही राहत. त्याचा डीप मध्ये आपण अभ्यास बघणार आहोत का ब्लॅक कलर सर्वजण का नाही घेऊ शकत. त्याचा लक्झरियस कार मध्येच ती का मोडतं ब्लॅक कलर, ते पण आपण व्यवस्थित त्याच्या पीपीटी आता माझी ओपन नाही झाली, त्याच्यानंतर आपण ती डीप मध्येच त्याचा स्टडी करणार आहोत. ओके. मग येतो व्हाईट कलर. तुम्हाला प्रत्येक तुमच्या नंबरनुसार, तुमच्या राशीनुसार तुम्ही कोणता कलर घेणार आहात हे सुद्धा तुम्हाला त्याच्यात मदत होणार आहे. त्याच्यानंतर आता हे जे नंबर आहेत, 4 नंबर आपल्याला बघायचे असतात, लास्टचे 4 नंबर. आलं का लक्षात कोणते नंबर बघायचे आहे? बरं मला आता एक सांगा, आपण जो 4 नंबर बघितला, गाडीचे टोटल नंबर 4 बघितला, तर त्याचे जे मी तुम्हाला पॉइंट सांगितले ते कोणाचे मॅच झाले? ते 4 नंबर कोणाचे, टोटलची 4 नंबरची संख्या सांगितली ती कोणाच्या याला मॅच झाली? हा, शशिकांत सर बोला. बाईकचा नंबर मॅच झाला मॅडम, 4 आहे टोटल. अच्छा, मग तुम्हाला काय काय रिझल्ट मिळाले 4 नंबरचे? कमर्शियल इन्कम सोर्स आहे ना. कमर्शियली जेव्हा जेव्हा यूज झालाय तर मला बेनिफिटच झालाय. म्हणजे माझ्या क्लासच्या कामासाठी जेव्हा फिरलो व्हिजिटला वगैरे तर मला बेनिफिटच झालाय. येस. अजून? हा, फॅमिलीसाठी आम्ही तर बाईकवर खूपच फिरलो, कारण की अजून कार घेतली नाहीये मी. येस. तुमच्यासाठी लकी आहे म्हणजे तो नंबर जो हो, येस. टोटल नंबर ऑफ 4 आहे तो तुमच्यासाठी लकी ठरलेला आहे. माझ्याही कारचा टोटल नंबर 4 आहे. आमच्याकडे बाईक पण आहे, तिची पण आम्ही सेम नंबर केलेला आहे रिपीट. आम्ही हे घेतलाय, चॉईस नंबर घेतलेले आहे. तर तो पहिले बाईक घेतली, नंतर 4 व्हीलर घेतली, नंतर माझी गाडी घेतली. हे सगळ्यांना आम्ही सेम नंबर ठेवलेला आहे आणि सगळ्यांची टोटल नंबर 4 ठेवलेला आहे. ओके. तर खूप म्हणजे ती एक गाडी येते ना आपल्या घरामध्ये, ते व्हेकल आल्यानंतर आपली खूप प्रगती व्हायला लागते. म्हणजे ते आपल्यासाठी लकी आहे. बरेच लोक बघा, त्यांचं खूप व्हेकल जुनं जरी झालं ना तरी ते म्हणतात हे माझ्या लाईफचं पहिलं व्हेकल आहे, मी याला सेल नाही करणार. ते तिला असं जपून ठेवत असतात. ओके. तर मग त्या पद्धतीने तो जो नंबर आहे, टोटल नंबरची जी संख्या आहे ती खूप महत्वाची आहे. आता तुमच्याकडे जे काही क्लायंट येणार, तर तुम्ही म्हणाल मॅडम हा आता व्हेकल निमोलॉजीचा क्लास आता का घेता आहेत तुम्ही? कारण आता नवीन वर्ष सुरू होणार आहे. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला खूप लोक नवीन व्हेकल परचेस करत असतात. तर मग आता तुम्ही जर याचा स्टडी केला तर तुम्ही त्यांना नवीन व्हेकल नंबर काढून देऊ शकता. तर तुम्ही व्हेकल नंबर घेताना हा नंबर घ्या, चॉईस नंबर घ्या. एकदा खर्च केला तर चालणार आहे, पण जो तो नंबर तुमच्यासाठी तुमच्या राशीनुसार जर योग्य असेल तर तुमच्या घराची खूप छान प्रगती होते. आणि जर नंबर काही आहे, समजा 8 आहे, टोटल नंबर ऑफ 8 आहे, टोटल नंबर ऑफ 9 आहे, टोटल नंबर ऑफ 7 आहे, हे नंबर कोणी वापरायचे आहे, त्याच्यावर काय रेमेडीज करायचे आहे, हे सर्व आपण बघणार आहोत. का ते नंबर घ्यायचे असतात का नाही ते देखील आपण बघणार आहोत. कारण प्रत्येक नंबर हा आपल्यासाठी योग्य राहत नाही, त्याची एनर्जी आपल्याला तेवढी पॉझिटिव्ह मिळत नाही. आणि ती का मिळत नाही हे तुम्हाला आलं पाहिजे. आता जे नंबर आहे 4, आता आपण 2-2 ची पेअर करतो, त्याच्यामध्ये पहिले 2 नंबर आणि लास्टचे 2 नंबर, याला पेअरिंग करणं असं म्हणतात. तर तुम्हाला त्याची पेअरिंग करता आली पाहिजे. का हे पहिले 2 नंबर आपण कोणते घेणार आहोत आणि लास्टचे 2 नंबर ह्या व्यक्तीसाठी काय आहे. आता शशिकांत सर टीचर आहे, त्यांचं प्रोफेशन टीचिंगचं आहे. तर मग ऍज अ टीचर त्यांच्यासाठी हे ज्या 4 नंबर आहेत त्यातली पहिली पेअर आणि लास्टची पेअर, याच्यात आपण कोणता नंबर त्यांच्या फॅमिलीसाठी किंवा त्यांच्यासाठी देऊ शकतो हे आपल्याला काढता आलं पाहिजे. आणि याच्यात आपण अगदी 1 पासून तर अगदी 100 पर्यंत ज्या पेअर आहेत त्या सगळ्या डीपली स्टडी करणार आहोत. का तुम्हाला, आणि स्टडी करता करताच आपण इतकी प्रॅक्टिस करून घेणार आहोत का तुम्ही स्वतः ते नंबर काढून देऊ शकतात. का एखादी डॉक्टर आहेत, डॉक्टर सारखे व्हिजिटला फिरले पाहिजे का? त्यांना सारखे कॉल गेले पाहिजे का? सांगा बरं. तर नाही. मग आणि त्यांचं नुकसान पण नको व्हायला. त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलेलं आहे,
तर ते गरजू जे व्यक्ती आहे, जो खरंच पेशंट आहे, त्याच्यापर्यंत ते पटकन पोहोचले पाहिजे. मग याच्यासाठी आपण त्यांची कशी पेअर करायची आहे. एखादी इंडस्ट्री आहे, त्याच्यासाठी आपण कशी पेअर करू शकते का आज त्यांची इंडस्ट्रीची सुरुवात झालेली आहे, तर ती त्याची ग्रोथ झाली पाहिजे. त्यांची ग्रोथ झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण कशा प्रकारची पेअर करू शकतो हे देखील आपण बघणार आहोत. प्रत्येक नंबर 1 to 9 ची टोटल नंबर बघणार आहोत का 1 टोटल नंबर जर 1 असेल तर काय आपल्याला त्याचे प्रिडिक्शन मिळतात. त्याच्यानंतर टोटल नंबर 2 असेल तर काय मिळतं हे देखील आपण बघणार आहोत. राशीनुसार आपण गाडीचा कलर बघणार आहोत का कोणत्या राशीच्या लोकांनी कोणता कारचा कलर घेतला पाहिजे. आता सगळ्यात मी तुम्हाला एकच इथे टिप देते का जो व्हाईट कलर आहे हा युनिव्हर्स कलर आहे. हा सगळ्यांनी घेतला तरी चालणार आहे. पण मग युनिव्हर्स आहे म्हणून तो सगळ्यांनीच घ्यायचा का व्हाईट. पण जर तुम्ही तुमच्या राशीनुसार जर कलर घेतला तर ती तुम्हाला जास्त बेनिफिट देणार आहे. हे तुम्हाला स्टडी करता आलं पाहिजे काय आणि तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे समोरच्याला का त्याची रास काय आहे आणि त्याच्यानुसार तो कोणता कलर तिथे घेऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांच्या बर्थच्या अकॉर्डिंग तुम्हाला त्यांचं प्रिडिक्शन काय आहे ते देता आलं पाहिजे. ड्रायव्हरची बर्थ डेट काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्यांचं प्रिडिक्शन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण रेमेडीज पण बघणार आहोत का याच्यामध्ये आपण काय काय रेमेडीज देणार आहोत. काही चांगल्या गोष्टी असतात, काही यंत्र आहेत तर ते आपण जर कारमध्ये ठेवलं तर आपला प्रवास हा सुखकर होणार आहे. ज्या कामासाठी आता समजा एखाद्या व्यक्तीच्या ऑफिसला खूप अर्जंट मीटिंग आहे आणि खूप महत्वाची आहे त्याच्या लाईफसाठी ती मीटिंग आणि त्याचं कारमध्ये त्याचं यंत्र असेल तर त्याच्या आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जीच येणार नाही. तो घरातून ज्या पॉझिटिव्ह एनर्जीने निघाला आहे त्याच पॉझिटिव्ह एनर्जीने तो ती मीटिंग हँडल करणार आहे आणि त्याच्यात त्याला सक्सेस मिळणार आहे. बऱ्याच लोकांचं काय होतं अगदी तोंडाशी आलेला घास निघून जातो. म्हणजे ते म्हणतात अरे हाता तोंडाशी आलेलं होतं, आता इथे माझं काम तर झालंच होतं पण अगदी काही थोडक्याच याच्यावरून हल्लं. असे लोक भरपूर असतात. मग त्यांच्यासाठी आपण काही यंत्र आहे ते देखील आपण याच्यात बघणार आहोत. हा गाडीत कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत. आपली गाडी उघडून बघा बरं काय काय सामान असतं गाडीमध्ये. एवढी मोठी एक मोठा झोलाभर त्याच्यातून सामान निघेल डिक्की पासून तर जे काय पुढच्या याच्यापर्यंत सगळ्यातून एवढं सामान निघणार आहे. मग आपल्या गाडीत कोणतं सामान असायला हवं, कोणतं सामान नको आहे हे देखील आपण बघणार आहोत. आता मी त्याच्यात तुम्हाला एक अजून सांगते का गाडी नंबर 7 जो आहे तो आपण पर्सनल यूज. गाडी नंबर 7 म्हणजे काय टोटल नंबर ऑफ 7 हा जो आहे हा आपण पर्सनल यूज साठी यूज करत नाही. आणि टोटल नंबर ऑफ जो 4 आहे हा आपण पर्सनल यूज साठी घेऊ शकतो कारण तो ऍक्सिडेंट फ्री आहे. म्हणजे तो आपण फॅमिलीवाल्याला देऊ शकतो. जर एखादी फॅमिलीवाला आहे का त्याला फक्त स्वतःच्या फॅमिलीसाठी कार हवी आहे मग आपण त्याला टोटल नंबर ऑफ 7 देऊन उपयोग आहे का. कारण तो पर्सनल यूज साठी नाहीच आहे. मग पर्सनल यूज नाही म्हणजे साठी नाहीये म्हणजे मग कशासाठी आहे तो कमर्शियल यूज साठी. येत आहे लक्षात. तर मग तो कुठे वापरायचा आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि अजून भरपूर सिलेबस आहे का तो मी सगळ्याच इथे नाही सांगू शकत का आपण काय काय कव्हर करणार आहोत. पण एवढं नक्की आहे का तुमच्यापर्यंत आलेल्या एकही व्यक्तीला एक एक व्यक्तीला क्लायंटला तुम्ही व्यवस्थित गाडीचा नंबर काढून देऊ शकता. त्यांचं जर आधी गाडी परचेस झालेली असेल तर तो जो नंबर आहे त्याच्यावर आपण काय रेमेडी देऊ शकतो ही सुद्धा आपण त्यांना सांगू शकतो. आणि जी रेमेडी आहे ती अगदी कमीत कमी खर्चामध्ये त्यांची होईल इथपर्यंत आपण त्यांना देऊ शकतो. ओके. आता इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा. कोणाला काही डाऊट. सगळं समजलं आहे का सगळं डोक्यावरून गेलं आहे. नेमकं झालं काय जेव्हा डाऊट नसतो ना एक तर सगळं डोक्यावरून हेलिकॉप्टर निघून जातं नाही तर सगळं डोक्यात समजलं आहे मॅडम एकदम परफेक्ट समजलं आहे काहीच डाऊट नाहीये. असं काहीतरी 2 कंडिशन आपल्या सोबत होत असतात. तर आता तुम्ही कोणत्या कंडिशन मध्ये आहेत. बाकीचे लोक तर मस्त व्हिडिओ बंद करून बसले आहेत. 2 स्क्रीनवर माझ्याकडे लोक आहेत त्याच्यातली एका स्क्रीनचे तर सर्वांचे कॅमेरे बंद आहेत.
ओके, चला, ज्यांचे चालू आहेत आपण त्यांचं घेऊया. सविता मॅडम, तुमचा माईक ऑन करायचा आहे. बोला. मॅडम, आता घरात एकच कार असेल आणि ते चालवणारे एक किंवा दोन किंवा तीन व्यक्ती असतील, तर ते कसं मॅच होणार मग त्याचं? नाही नाही, मी तुम्हाला आधीच बोलली ना, ती गाडी कोणाच्या नावावर आहे. त्या व्यक्तीला ती पहिले ती कार सूट होतोय का, तो जी टोटल नंबर जी आलेली आहे ती त्या व्यक्तीला सूट होते का, आपल्याला ते बघायचं आहे. आणि ज्याच्या नावाने कार आहे त्याला ती टोटल नंबर ऑफ सूट नाही होते, तर मग तिथे काय आपण रेमेडी करू शकतो, कारण आपण कारही बदलू शकत नाही, नंबरही बदलू शकत नाही. तर मग आपण तिथे त्याला रेमेडी देऊ शकतो काही यूज करण्यासाठी, का तुम्ही ह्या रेमेडी वापरा. त्याच्याने आता समजा एखादी नंबर आहे, तो ऍक्सिडेंट प्रोन मध्ये येतो आणि तोच त्या व्यक्तीकडे असेल, तर मग आपण त्या गाडीचा ऍक्सिडेंट व्हायलाच नको म्हणून आपण त्याला रेमेडी देऊ शकतो. ओके, येस. आणि जरी एका व्यक्तीच्या नावावर गाडी आहे, व्हेकल एका व्यक्तीच्या नावावर आहे आणि ती व्हेकल घरातले मुलं, मिस्टर सगळेजण वापरत आहे, तर सर्वांना त्याचा असर होणार आहे. व्हेकल तिचं काम करणार आहे, तो नंबर कोण ड्राईव्ह करत आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. ओके, हे आपण आता क्लासमध्ये जेव्हा सगळं सविस्तर एकदम स्टार्ट बाय बेसिक, हा जो कोर्स आपला राहणार आहे हा बेसिक टू ऍडव्हान्स राहणार आहे. हा फक्त बेसिक कोर्स नाहीये का तुम्हाला फक्त वरवर काहीतरी माहिती, कारचे कलर असतात, नंबर असतात, पेअर असतात आणि रेमेडीज असतात, बस झालं बेसिक. तर नाही, याच्यात तुम्हाला बेसिक प्लस ऍडव्हान्स पूर्ण कम्प्लीट कोर्स तुमचा इथे होणार आहे. का हा कोर्स केल्यावर तुम्ही प्रॉपर एक हे बनणार आहात, कन्सल्टंट बनणार आहात, का तुम्ही प्रॉपर कलर, गाडीचा कलर पासून, त्या ड्रायव्हरची बर्थ डेट पासून, त्याची राशीनुसार आणि त्याचा कलर, त्याचा नंबर, हे सगळं काढून देऊ शकणार आहात. आणि ज्यांचा नंबर चुकीचा आहे त्यांच्या राशीनुसार, तर त्याच्यावर तुम्ही रेमेडी पण देऊ शकणार आहात. वैशाली मॅडम, तुमचा माईक ऑन करा. करा ना, तिथे बघा स्क्रीनवर आहे, आलं असेल. चालेल. हा. बोला. मॅडम, तुम्ही फोन नंबरचे जे टोटल सांगत होता ना, तेव्हा रेंजचा इश्यू झाला, मला समजलंच नाही ते. फोन नंबर नाहीच आहे इथे, फोन नंबरचा काहीच उद्देश नाही, आपला फोन नंबर आहे. कॅल्क्युलेशन काय सांगत होते ते नाही कळलं स्टार्टिंगचं. आपल्याला इथे फोन नंबरचं काहीच नाहीये. फोर नाही, फोर नंबर. ओके, तर आता फोन नंबर जो असतो ना, तो एक फॅमिलीसाठी चांगला असतो, कमर्शियल यूज साठी चांगला आहे. ज्यांचा त्या टू व्हीलर असू द्या किंवा फोर व्हीलरचा टोटल नंबर 4 आहे आणि त्याच्यावरून त्यांचं बिझनेसचं काही सामान ट्रान्सपोर्ट करता आहे ते. ओके, म्हणजे तर त्यांना सुद्धा तो त्यांचा जो इन्कम सोर्स आहे त्याच्यातून त्यांचा खूप वाढणार आहे, त्यांचा बिझनेस जो आहे तो एक्सपांड होणार आहे, मोठा होणार आहे. असे खूप आहे. हे तर मी तुम्हाला एक एक दोन दोनच पॉइंट सांगते आहे, त्याचा आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. कॅल्क्युलेशन नाही कळलं मॅडम ते. टोटल नंबर 4 म्हणजे काय, मी तुम्हाला आता गाडीची जी नेम प्लेट असते ती दाखवली, ती आली तुमच्या लक्षात. त्याचे मागचे 4 नंबर असतात, त्याची टोटल करायची. 1 2 3 4 4 नंबर आहे, 1 + 2 + 3 + 4, याच्यातून एकच डिजिट नंबर पर्यंत त्याची टोटल आणायची आपल्याला. ओके, त्याला टोटल नंबर ऑफ 4 म्हणतात. हे पण मी तुम्हाला डिटेल बेसिक पासून आपण शिकणार आहोत, का टोटल नंबर कशी काढायची. ओके मॅडम. हा, आणि किती दिवसाचा कोर्स असेल मॅडम? हा कोर्स आपला 4 दिवसाचा आहे, पण जोपर्यंत माझा सिलेबस कंप्लीट होणार नाही, मग त्याला 5 दिवस लागू द्या, 6 दिवस लागू द्या, तर तेवढा दिवस आपला हा क्लास चालणार आहे. जोपर्यंत माझं सॅटिस्फॅक्शन होणार नाही की माझे स्टुडंट आता व्यवस्थित व्हेकल नंबर काढू शकता आहे, व्यवस्थित रेमेडीज द्यायला लागलेले आहे, तोपर्यंत आपला क्लास चालेल. नाही तर आपल्याला याचं ऍक्च्युली ड्युरेशन 4 डेजचं आहे. ओके मॅडम. आणि मॅडम, तुम्ही दिलेल्या ते ब्रेसलेट ते घातलं, खूप प्रगती होत चालली आहे. एकाएकी घराचं आम्हाला मिळालं 3 BHK पुण्यासारख्या ठिकाणी. अरे वा. आणि जागेसाठी पण आता गिराईक यायला लागलेत. अरे वा, ते पण खूप फायदा झाला मॅडम. पण तुम्ही तरी मला खूप ऑन द स्पॉट त्यावेळेला फोन केला, थोडस 1-2 दिवस आधी फोन केला असताना
सहज बघायला गेलो पण आवडला, त्यामुळे कसं प्रेयर करून जाऊ, कसं काय करू, पण तुम्ही बोलल्यानुसार सगळं केलं आणि येस, मग एंट्री केली येस, येस. बोलण्यासाठी. सहज बघायला गेलो होतो, आवडला तर. पण जर तरच्या आमच्या देखतच खूप गिराईक येत होते त्यांना, पण कोणत्याही परिस्थिती आम्हाला घ्यायचाच होता. असं खूप छान झालं ते. अरे वा, खूप छान, खूप छान. त्यावेळेला ना मी एका प्रोग्राम मध्ये होती, माझाच आवडचा प्रोग्राम होता. कळलं ते त्याच्यामुळे ना. मला त्यावेळेला मला कॉल घेता येत नव्हता, पण सरांचा सारखा फोन येत होता. म्हटलं काहीतरी इमर्जन्सी असेल, हो, आपण घ्यावाच लागेल. पण त्यातल्या त्यात खरंच थँक्यू मॅडम, खूप छान येस, झालं येस. ते. खूप छान, खूप छान. थँक्यू. साहिलला पण तिथे लंडनला फरक पडतोय, अरे वा, कारण की त्याचे 6 महिने नवीन जॉबला कंप्लीट झाले. तर नंतर त्यांचं डिस्कशन होतं बॉस बरोबर. तर अच्छा. साहिलला विचारत होते ते की लंडनला की काय करतोय तू, जॉब सोडायचा विचार आहे का कंटिन्यू करायचा विचार. साहिल म्हटला तसं काय नाही, कंटिन्यू करेल मी. ते म्हणले उलट मी तुझ्याच सारखा अजून एक मुलगा बघतोय, मी तुला कोणत्याही परिस्थितीत सोडू शकत नाही. अरे वा, बघा अजून काय पाहिजे आपल्याला. फक्त आपण त्याला आवरा पावडरच देऊ शकलो आणि ते कॉइन दिलं बस. हो ना, पण मग त्या ते तुम्ही बोलले ना का ते एरोप्लेन मध्ये आपल्याला फ्लाईट मध्ये नेता नाही येणार. नसतं जमलं. हा, ठीक आहे, ते बुस्टर येतील ना नसतं आता जमलं. इकडे इंडियामध्ये आले का आपण देऊया त्यांना. हा, चालेल. ओके. ओके, थँक्यू मॅडम. येस, येस, येस. हा, अजून या कोर्सचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे, त्याच्या पीपीटीज पण मिळणार आहे, डिटेल्स मध्ये पीपीटी मिळणार आहे. आणि इथे क्लासमध्ये मी प्रॉपर माझ्या समोर तुमच्याकडनं लिहून घेणार आहे सगळं, कारण नंतर कोणीच पीपीटी उघडत नाही. आणि पीपीटी मध्ये सगळंच नाही होतो, कारण पीपीटी सगळीकडे शेअर केल्या जातात. त्याच्यामुळे मी सगळंच पीपीटी मध्ये नाही देणार, मी शिकवणार पण भरपूर आहे. आणि ते पीपीटी मध्ये राहणार नाही, ते इथे मी माझ्या समोर तुमच्याकडनं करून घेणार आहे, तुम्हाला शिकवणार आहे. ओके. तुम्हाला रेकॉर्डिंग आजचं रेकॉर्डिंग पण देते. पहिले आता इथे समजून तर घ्या. इतके प्रश्न राहतात ना खाली, इथे समोर नाही बोलणार बरं का, चॅटिंगला बघा किती खाली प्रश्न आहेत. मी रेकॉर्डिंग पण देणार आहे. हे बघा परत आलाय प्रश्न. मी आत्ताच जॉईन झाले, बाहेर गेले होते. कोर्स बद्दल पूर्ण माहिती द्या ना. सांगा बरं, आता आहे का? पूर्ण माहिती दिली जाईल का? सुचिता मॅडम, मी आता रेकॉर्डिंग देते, तुम्ही रेकॉर्डिंग बघा. ओके. येस. हा, श्रद्धा मॅडम, तुमचा माईक ऑन करा. मॅडम, आमची रिक्षा आहे, रिक्षेचा नंबर 0259 म्हणजे 7 होते ना त्याची. मग आता 7 वर्ष झाली त्याला पूर्ण. येस. मग पर्सनल यूज साठी नाही, मग तुमचं कमर्शियल झालं ना. तुमची जी हा. रिक्षा आहे हम्म. ती कमर्शियल झाली ना, तुमचा बिझनेसचा सोर्स आहे ना, मग चांगला आहे ना तो. हो, सांग. हा, अजूनपर्यंत व्यवस्थित आहे. हा, आता 7 नंबर जर तुमचा 4 व्हीलर मध्ये आहे, म्हणजे तो पर्सनल नंबर झाला. हम्म. आलं हम्म. का लक्षात? मग तो पर्सनल हम्म. मध्ये नकोय. हे आता आपण बरोबर. सगळं डिटेल मध्ये बघणार आहोत. 1 to 9 नंबरच्या मला अगदी छोटे छोटे पॉइंट्स मी तुम्हाला लिहून देणार आहे, का मला तुम्ही मॅडम तुम्हाला एक फोन करायचा आहे, पर्सनली विचारायचं आहे, तर तुम्ही मला सांगा किती वाजता करू फक्त. उद्या मला 11:30ला फोन करा सकाळी. माझा चालेल. 11 ते 12 मी कॉलिंगचा टायमिंग ठेवलेला आहे. तर सकाळी तुम्ही 11 ते 12 या वेळात मला कॉल करू शकतात. कोणालाही चालेल. काही शंका असतील तर 11 ते 12 या वेळात कॉल करा. ओके. चालेल. आणि जर पहिला नंबर एंगेज येत असेल तर मग मी कॉल बॅक करेल तुम्हाला, त्यांचं पूर्ण चालेल. बोलणं चालेल. कंप्लीट झाल्यावर. ओके. चालेल. चालेल. हो, चालेल. येस, येस, थँक्यू. येस. अजून अजून कोणाला काही डाऊट आहेत का? सगळ्यांना क्लिअर झालेला आहे का? हेलिकॉप्टर उडालाय मला सांगा. हा, माया मॅडम आहे, थांबा. चला, माया मॅडम माईक ऑन करा. माझ्या गाडीचा नंबर 3 आहे, 2 व्हीलर. असू द्या ना, मी आता प्रत्येक नंबरचं नाही सांगणार, सांग कसं आहे. कारण मग प्रत्येकाच्याच कारचं, गाडीचं, 2 व्हीलरचं, व्हेकलचं प्रिडिक्शन दिलं जाईल इथे. आणि तुम्ही ते डिटेलमध्ये शिका. मी आता जरी 7 नंबरचं सांगितलं तर 1-2 पॉइंटच सांगितले, त्याचे आपण डिटेलमध्ये एक एक पॉइंट करणार आहोत, का तुम्ही स्वतः इतकं छान कन्सल्टेशन करू शकणार आहात का एकदम तुमचा बेसिक आणि ऍडव्हान्स परफेक्ट कोर्स इथे होणार आहे. ओके. सगळ्यात महत्वाच्या पॉइंटवर तर कोणीच येत नाहीये.
कोणता महत्वाचा पॉइंट आहे का मॅडम? क्लास कधीपासून सुरू होतोय? हा, क्लास आपला लगेच उद्यापासून स्टार्ट होणार आहे. तुम्हाला ऍडमिशन साठी फक्त आजची रात्र आणि उद्याची दुपार आहे. तर आपण जो क्लासचा टायमिंग आहे तो काय घ्यायचा आहे तुम्ही मला सांगा, सगळ्यांनी सांगा. दुपारचा 1 ते 2 चा टायमिंग जमतो आहे सगळ्यांना? 1 ते 2 चा टायमिंग सगळ्यांना जमतो आहे का? का मग 5 ते 6 घ्यायचा, म्हणजे जॉबवाले वगैरे तोपर्यंत फ्री होतील? 5 ते 6, 5 ते 6 घेऊया, म्हणजे जॉबवाले वगैरे पण त्याच्यात डन होतील. ओके, 5 ते 6 आपण क्लासचा टायमिंग ठेवणार आहोत उद्यापासून. म्हणजे उद्या तुम्हाला एक 3 वाजेपर्यंतच ऍडमिशन करून घ्यायचे आहे, त्याच्यानंतर कारण मला ग्रुपला ऍड ऑन करायला वेळ लागतो. ओके, आणि प्रत्येकापर्यंत ती लिंक पोचणं महत्वाचं आहे. आता आला फीचा प्रश्न. फी आहे आपली याची 25,000 रुपये. चालेल का? 25,000 रुपये घ्यायची का? नाही, विजया मॅडम नाही म्हणताय एवढी नका घेऊ. मग 20 घेऊया. चला, 20 पण नको, अजून कमी करूया. चला मग 15 घेऊया. प्रतिमा मॅडम ओके का 15? नाही, 15 पण नको. मग 10? अरे बापरे, 10 ला पण नाही म्हणताय. मृणाली मॅडम, बापरे, 10 पण नाही. मग 5 घेऊया. अरे बापरे, 5 ला पण नाही. बेसिक ऍडव्हान्स आहे ना, 5 पण नाही म्हणता आहे. मग आपण त्याची फी घेऊया 3,500 रुपये. ओके, 3,500 रुपये आपण, म्हणजे 3,500 रुपये, 3,500 रुपीज आपण याची फी घेणार आहोत. आणि आपण बेसिक ऍडव्हान्स कम्प्लीट कोर्स करणार आहोत. ओके, तुम्ही जास्त घेणारच नाही. सुचिता मॅडम म्हणताय तुम्ही जास्त फी घेणारच नाही. नाही ना, मला 25 घ्यायची होती हो, पण तुम्ही सगळे म्हणता. आता सगळे तुमचं, आपलं काय झालं आहे, स्पंदन ही एक फॅमिली तयार झालेली आहे आणि मला फॅमिली मेंबरचं सगळ्यांचं ऐकणं आहे. मी अगदी टायमिंग सुद्धा तुमचं सगळ्यांचं बघून करत असते का सगळ्यांना ते सूट झालं पाहिजे. ओके, मग आपण उद्या काय घेणार आहे टायमिंग? काय घ्यायचं आहे टायमिंग आपल्याला? काय ठरलं आपला इतक्यात टायमिंग? मी टाकते ग्रुपवर. ओके, एक 4:30 ते 5:30 आपली रेक्युलेबल 1 आहे. मग 5:30 ते 6:30 घेऊया. माया मॅडम काय म्हणताय? रात्री ठीक आहे, कारण दिवसभर मग कामात बिझी असतो आम्ही. कसं करू? बरं, मग रात्रीचा जर घेतला तर 7 ते 8 जमेल का? 8 ते 7 ते 9 8, घ्या मग. 8 ते 9 रेक्युलेबल 1 आहे ना. आहे. मग नंतर 9 ते 10 मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन आहे. 10 ते 11 रेक्युलेबल 2 आहे. मग 11 नंतर नाही माझ्यामध्ये स्टॅमिना सकाळी, कारण मला माझं पण कर्म लवकर मेडिटेशन. झोपायचं नाही, सकाळी लवकर उठायचं असतं ना. हा, मग तेच त्याच्यासाठी आपण 7 ते 8 घेऊया. 7 ते 8 माझ्याकडे आहे टायमिंग. जे पण लोक जॉबला आहे त्यांना पण तो होईल. आपला हा 4च दिवसाचा कोर्स आहे आणि याचे रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळणार आहे. ओके, 8 ते 9 रेक्युलेबल 1 आहे आपली. रात्री 8 ते 9 रेक्युलेबल 1 आहे, तर नाही जमणार. ओके, तर आपण